हर नर्मदे हर. बघा तिकडं आहे ना किल्ल्याची बिल्डिंग आहे, त्याच्या पुढे रस्ता आहे. हा जर घाटाने आलो तर 3 किलोमीटर आहे आणि ह्या जर पगदंडीनं चाललो तर अगदी 1 किलोमीटर आहे. बघा हे शॉर्टकट आहे, असे वळणाचे रस्ते आहे आणि खूप असा आनंद घेता येतो. बघा याच्यामध्ये काय होतं, एकांतामध्ये नामस्मरण घडतं. बाबा चाललेले पुढं, त्यांना म्हणलं 50 फुटाचं अंतर राहू द्या. सगळ्यांना विचारलं, सगळ्यांचाच हा ग्रुप आमचा सगळ्यात समजदार आहे. चालतात नामस्मरण करीत. बघा पुढे एक आता हे वडा वाहते, तिकून तो पाणी असं झुळझुळ पाणी वाहते. पिण्यासारखं पाणी एकदम स्वच्छ, एकदम हे काय म्हणते जंगल में मंगल. आशुतोष भगवाने चहा नाश्ता सगळी नर्मदा मैया पुरवते. बघा असा मार्ग आहे. तेव्हा इकडे आहे ना तुम्हाला दाखवतो. आता पुढं एक बघा ते नारायण सर ते झाडाखाली थांबलेले, 10 वाजलेले सकाळचे. हो खूप रमणीय स्थळ आहे. बघा एकांतवास आहे, जसं आपण म्हणतो ना एकल्याची परिक्रमा, एक निरंजन, 2 सुखी, 3 खटपट, 4 दुखी. ही नर्मदा मैयाच्या वरदानी. ती दोघांना संगच नाही चालून देते, दोघांची सुद्धा ताटातूट करते नर्मदा मैया. का तर नर्मदा मैयाची परिक्रमा म्हणजे नामावं जास्त बरे. नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार करत करत जर नर्मदा परिक्रमा केली पूर्ण 4 महिने तर 13 कोटी जप होतं. किती? 13 कोटी. हो एका पावाला गणित आहे. नंतर आपण आश्रमात थांबतो त्यावेळेस आपल्या आसनावर सुद्धा नर्मदे हार नर्मदे हार खूप नामजप करता येतो महाराज. वेळेचं आणि खरं भान ठेवूनच माणसाने ना संधीचं काय म्हणतात त्याला सोनं केलं पाहिजे. हे परत परत येत नाही. या गोष्टी आहे ना आयुष्यामध्ये ना परत परत होत नाही महाराज. तो कोबराय म्हणतात, जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालवया पाय तव तू आपले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. तीर्थयात्रा करायला तुकोबरायांनी खूप अशा प्रकारची तुकोबरायांची आज्ञा आहे. आपल्याला ज्ञानोबरायांची सुद्धा आज्ञा आहे. हरिपाठामध्ये सांगतायत, तीर्थवर्ती भाव धरी रे करुणा, ऐकणे शांतीदया पावना हरि करी. तुकोबराय सुद्धा म्हणतायत, नाथराय सुद्धा म्हणतायत. काय नाथराय काय म्हणतात? तीर्थयात्रे सुखे जाऊ, वाची विठ्ठल नाम घेऊ, संत संगे शिवू, वासुदेव धनिवरी. बघा कसा वासुदेव नटलेला आहे. बघा जंगल, जुळजुळ पाण्याचा आवाज येतोय का तुम्हाला? बघा किती रमणीय स्थळ आहे. अगदी पुढं ते सडक मार्ग आहे. बघा तिकून सडकाने आम्ही जर घाट उतरून आला असतो तर 3-4 किलोमीटर उतरायला म्हणजे तो तेवढा फेरा आहे. आणि बघा ह्या पगदीने आम्ही चालतोय तर किती अवघं 1 किलोमीटर नाही, अर्धा किलोमीटर आहे. या सगळ्या नर्मदा मैयाच्या रस्त्याचे काही खासाखोस आहे. नवी परिक्रमा आहे, तो अनुभव आहे ना हा फार कामाला येत असतो. तर अशा प्रकारे हे आमची वाटचाल आहे. आजचा 15वा दिवस आहे. खूप अशा प्रकारे एक तर नागराजांनी आता दर्शन दिलं होतं गेल्या वर्षी. नागराज साक्षात मणिधर नागेश भोलेनाथ दर्शन दिलं होतं गेल्या वर्षी. हो रस्त्याने खूप असे अनुभव येतात आणि सांगायला पण मला आनंद वाटतोय. काय माझं शरीर यष्टी अजून चांगली महाराज. म्हणतात ना नर्मदे हार जिंदगीभर, नर्मदे हार जिंदगीभर, आहे का नाही? माझं तर सगळ्यांना संदेश आहे. हो घरात आहे का नाही, बापाचं मुलाचं पटत नसेल किंवा पतीचं पटत नसेल, आहे का नाही, मुलांचं किंवा भावाचं पटत नसेल, तर मग लोक काय करतात, वेगळा रस्ता पकडतात. कोणता? आहे का नाही, आत्महत्या वगैरे असे. ह्या गोष्टी चांगल्या नाही महाराज. आपल्याला देवाने एकदाच नरदेह दिला. ह्या नरदेहामध्ये काय करायचं हे नर्मदा परिक्रमाला आल्यावर सगळं कळतं. बघा नर्मदा परिक्रमाला आल्यावर काय होतं, या सगळ्या गोष्टीची उत्तरे मिळतात. फक्त आयुष्यात येऊन ना एक नर्मदा परिक्रमा करा. सगळ्याला हात जोडून विनंती. हो रुसणं फुगणं हे चालूच संसारामध्ये, परंतु एक परिक्रमा केल्यानंतर मग आपल्याला नर्मदा मैयाचं या परिक्रमेचं महत्त्व कळतंय. बघा असा छान ओढावा. नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार. ते पांढर त्यांना पण माझी विनंती, काही चुकलं तर मला मुलाचा अंत करून माफ करा. आणि नर्मदा मैया सगळ्यांना सुख समृद्धी आणि आनंदात ठेवो ही माचरणी प्रार्थना. हर हर नर्मदे हर नर्मदे हर.